सुरुवातीला बातमी इराण इस्रायल संघर्षासंदर्भातले। युद्ध सुरू झालं की शेअर बाजार घसरतो आणि कच्चं तेल आणि सोनं वधारतं असा नेहमीचा अनुभव। मात्र गेल्या 12 दिवसात बाजाराची वाटचाल पाहिली तर हा समज खोटा ठरतो। व्यापार युद्धानं पसरलेलं सावट इस्रायल इराण युद्धानं आणखी गडद होईल अशी भीती होती, मात्र झालं उलटच। मंगळवारी तर बाजारानं 2025 मधली सर्वोच्च पातळी गाठली। एक आढावा शेअर मार्केटचा। 12 जून निफ्टी 24,880 च्या जवळ बंद झाला। तारीख 24 जून निफ्टी 25,044 वर बंद झाला। आता तुम्ही म्हणाल 12 दिवसांच्या काळात बाजार 1% वधारलाय, त्यात काय झालं? पण थांबा, जरा विचार करा। या 12 दिवसांत जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरून परत आलंय। जगभरातल्या बाजारांमध्ये जबरदस्त चढउतार झाले आणि भारतीय शेअर बाजार मात्र फारसा रिॲक्ट होताना दिसला नाही। त्यामागे कारण आहे। तो ओव्हरऑल मला असं वाटतंय की हे मार्केट सध्या तरी डेफिनेटली शॉक प्रूफ आहे आणि इकडनं परत एकदा जर कुठल्या पण रिझनने मार्केट परत 24,500 किंवा 24,600 पर्यंत जर आलं तर ह्या मार्केटमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट्स येतील। इनफॅक्ट मला तरी असं वाटतंय की इकडनं जर मार्केटमध्ये इनफॅक्ट जर एखाद वेळेस एखादी पॉझिटिव्ह न्यूज जर आली की इराण आणि इस्रायलच्या जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षामध्ये संघर्ष विराम वगैरे आला आणि त्याच्यानंतर समजा पकडूया की रशिया आणि युक्रेनमध्ये पण एखाद वेळेस संघर्ष विराम झाला तर हे मार्केट एखाद वेळेस 26,000 पण क्रॉस करू शकतं। तर अशी मला मार्केटमध्ये एक ओव्हरऑल अशी बेचैनी दिसून येते आहे आणि जे इन्व्हेस्टमेंट फ्लोज आहेत ते डे बाय डे वाढत चालले आहेत। इराण इस्रायल युद्धाच्या या 12 दिवसांच्या काळात पहिल्यापासून इस्रायलचं वर्चस्व होतं। जागतिक बाजारांनी हे युद्ध 1-2 दिवसांतच पचवलं। भारतीय बाजारात तर गेल्या शुक्रवारी जोरदार खरेदीही झाली। विशेष शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी जोरदार होती। 22 जूनला आखाती युद्धात अमेरिकेनं एंट्री केली। कच्च्या तेलाचे हळूहळू वाढणारे भाव एकदम जोरदार वाढले, $81 वर गेले। त्याचा तरी भारतावर विपरीत परिणाम होईल असं वाटलं, मात्र तसंही झालं नाही। बाजार शांतच राहिला। एक तर आपली इकॉनॉमी फार स्टेबलाइज आहे गेली 5 वर्ष, हा पहिला मोठा पॉइंट आपल्या करत आहे। दुसरा, रशिया युक्रेन वॉर नंतर सुद्धा ते जे परिणाम होते ते ऑलरेडी मार्केटने ऍब्झॉर्ब केलेले आहेत। आता आखातातच जे काही दिवस चाललं होतं तो एक जो इश्यू होता ते फक्त किती एस्कलेट होते त्याच्यावरती पुढचं सगळं काही गोष्टी अवलंबून आहेत। पण या गोष्टी फारशा लांबतील असं नाही वाटत आहे, कारण की तसं म्हटलं तर कोणालाच युद्ध नकोय, फक्त एक जे प्रेशर क्रिएट करायचं असतं थोडंसं। आणि याच्यामध्ये फ्रँकली असं वाटतं एकंदरीत की हा सगळा खेळ युनायटेड स्टेट्स जास्ती खेळत आहे, कारण की त्यांच्या इकडे जे प्रॉब्लेम आहेत किंवा ट्रम्प जे वेगवेगळे स्टेटमेंट दररोज रात्री येऊन काहीतरी करतायत। युद्ध, मग ते व्यापार युद्ध असो की पारंपरिक युद्ध, ते कोणालाच नको असतं। त्यामुळे निर्माण होणारी आर्थिक अस्थिरता मोठा गोंधळ उडवून देणारी असते। मात्र त्यातही आपली अर्थव्यवस्था स्थिर होती। बाजारातली पडझड वारंवार शोषून घेतली जात होती। घोळ दिसतोय। माझ्या माहितीप्रमाणे आपल्या मार्केटने जी काही गेल्या काही दिवसामध्ये जी स्टेबिलिटी दाखवली आहे किंवा जी मॅच्युरिटी दाखवली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे। आणि याच्यामध्ये जेव्हा जेव्हा फॉल येतो तेव्हा चांगले शेअर लोकांनी घ्यायला पाहिजेत, आपल्या इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये वाढवायला पाहिजेत। जी काही रेपो रेट कमीचा जो इम्पॅक्ट आहे तो काही दिवसांनी मार्केटमध्ये आपल्याला दिसायला लागेल आणि जेव्हा लिक्विडिटी मार्केटला येईल तेव्हा मार्केटला हळूहळू पुन्हा तेजी सुरू होईल। आणि जे प्रोडिक्ट साधारण वर्षभरापूर्वी दिवाळीचे गेल्या वर्षीच्या दिवाळीचे अनुमान सांगितलेलं होतं की एक साधारण 90,000चा सेन्सेक्स आपल्याला पुढच्या दिवाळीपर्यंत दिसेल, तो यातनं दिसेल असं एकंदरीत वाटतंय। काही गोष्टी भेटत तसं ग्लोबल फॅक्टर्स प्लस मायनस मार्केटला करत राहतील, पण मार्केटला मंदी नक्की नाही। बाजाराचा मूड बदलण्यासाठी काही तासांच्या घडामोडी पुरेशा असतात, पण गुंतवणूकदारांचा मूड तसा बदलला तर शेअर बाजारात नुकसान हे नक्की असतं। मात्र बाजारातली गुंतवणूक जर दीर्घकालीन असेल तर मात्र परतावा उत्तमच असतो। काही काळापासून जगभरात काही ना काही कारणाने युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 3 वर्षात जगात 4 वेगवेगळ्या तीव्रतेची युद्ध झाली। त्यापैकी एका युद्धात भारताचा थेट संबंध होता। या सर्व घडामोडींमुळे जगात अशांतता निर्माण होऊन अस्थिरतेचे वातावरण तयार झाले। शेअर बाजारावर या सगळ्यांचा नक्कीच परिणाम झाला। अशा वेळी सामान्य गुंतवणूकदार घाबरून जाणे स्वाभाविकच असते।
पण जर तुम्ही बारकाईने निर्देशांक पाहिला तर तो त्याच्या ऑल टाइम हायपासून जेमतेम 1000 पॉईंट्स दूर आहे. म्हणजेच अस्थिरतेत मार्केटमध्ये करेक्शन दिसून येतात, पण परत जेव्हा तणाव संपतो, जागतिक व्यवहार परत जेव्हा सुरळीत सुरू होतात, त्यावेळेस बाजार परत उसळी मारतो. आणि म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी कठीण काळात संयम दाखवणे फार महत्त्वाचे असते. तुमच्या दीर्घकालीन आर्थिक लक्ष्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडात करीत असलेली गुंतवणूक अशा वेळेस न थांबवता करत राहिल्यास याचा जास्त फायदा चढ्या बाजारात दिसून येतो. गुंतवणुकीतील सातत्य असणे आणि चिकाटी असेल तर बाजाराचा परतावा नेहमी उत्तम असतो, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. गेल्या 4-1 वर्षात भारताची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदार या दोघांच्या संयमाची परीक्षा पाहिली गेली. या परीक्षेत भारतीय छोटा गुंतवणूकदार जगाच्या गुंतवणूकदारांपेक्षा स्मार्ट ठरला. म्हणूनच बाजार पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीकडे वाटचाल करतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.